अर्थात विधान परिषद निवडणुकीच्या बातमीनं। कारण विधान परिषद निवडणुकीचा कालावधी आता वाढवावा, मतदानासाठी 1 तास वाढवावा अशी मागणी नार्वेकर यांनी केली। ठाकरेंच्या पक्षाकडून अध्यक्षांना पत्र देण्यात आलेलं आहे। सकाळी 9 ते 4 मतदानाची वेळ आहे, पण मतदानाची वेळ वाढवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। विधान परिषद निवडणुकीचा कालावधी वाढवावा असं मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे आणि ही जी वेळ दिलेली आहे ही वेळ वाढवण्याची मागणी ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे। तर ठाकरेंच्या पक्षाकडून सकाळी 9 ते 4 मतदानाची वेळ आहे ती वाढवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। मतदान जो आहे कालावधी जो आहे आजचा विधान परिषद निवडणुकीचा मतदानाचा कालावधी हा वाढवण्याची मागणी ठाकरे पक्षाच्या वतीने अध्यक्षांना करण्यात आली आणि त्याबाबत त्यांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे। कारण आज मुंबईमध्ये मुंबई आणि मुंबईतल्या अनेक भागांमध्ये उपनगरांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे आणि या सगळ्या गोष्टी बाबी लक्षात घेता मतदानाची वेळ जी आहे ती वाढवण्याची मागणी केली आहे। मी दिसेली एक पत्र दिलं होतं 9 ते 4 च्या ऐवजी 9 ते 1 तास पूर्वी 9 ते 5 होतं असं वाटतं। कारण आम्ही त्यांनी 9 ते 4 च्या ऐवजी 1 तासाची वेळ वाढवा, पाऊस पडला तर ते त्यांनी काही मान्य केले की नाही काही कळलेलं नाही। बहुतेक नाही झालं, 9 ते 4 सोडलं त्यांनी असं वाटतं। केली होती आम्ही दिसेली पत्र दिलं होतं। तर 9 ते 4 ही सकाळी आज विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची वेळ आहे आणि 4 च्या ऐवजी 5 पर्यंत करा, 1 तास वेळ वाढवून द्या। मुंबईमध्ये आणि मुंबईमधल्या उपनगरांमध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस आहे। अनेक ठिकाणी रात्रीपासूनच पाऊस कोसळतोय आणि सकाळी सुद्धा मुंबईमध्ये जोरदार पाऊस आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मतदानाची वेळ जी आहे ती 1 तास वाढवावी। कारण अनेक आमदारांना या विधान परिषदेमध्ये पोहोचण्यासाठी निवडणुकीला पोहोचण्यासाठी कालावधी लागू शकतो, ट्रॅफिक लागू शकतं, पावसामुळे उशीर होऊ नये आणि प्रत्येक मत हे आज उमेदवारासाठी महत्त्वाचं आहे। आपण थेट जाऊयात, आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहे। प्रणाली, गुड मॉर्निंग। आज विधान भवनातलं वातावरण वेगळं पाहायला मिळणार आहे, अधिवेशन आहे आणि आज विशेषतः विधान परिषद निवडणूक पार पडतीये आणि त्यामुळे सगळ्याच पक्षाची आणि सगळ्याच उमेदवारांची मोर्चे बांधणी म्हणा किंवा त्यांना आज मतदान कसं करायचं याचा अभ्यास सुद्धा देण्यात आलेला आहे। काय आहे आजचं एकंदर सगळंच वातावरण आणि 1 तासाची वेळ वाढवून मागितली, ती मान्य झाली आहे का मागणी? मनाली, आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणामध्ये आहे आणि त्यामुळे मतदान घ्यावं लागतंय। बिनविरोध ही निवडणूक झालेली नाही। विधानसभेचे सगळे आमदार, साधारणतः 246 आमदार आहेत जे यावेळेला मतदान करणार आहेत आणि 11 उमेदवारांना जिंकून परिषदेमध्ये पाठवणार आहे आणि त्यामुळे ही मतदानाची प्रक्रिया आज पूर्ण केली जाणार आहे। सकाळी 9 ते 4 ही मतदानाची वेळ ठेवण्यात आलेली आहे। खरं तर यापूर्वी 9 ते 5 अशी वेळ असायची। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अशी विनंती करण्यात आलेली होती, पत्र देण्यात आलेलं होतं अनिल देसाई यांच्या वतीनं विधानसभा अध्यक्षांना की मतदानाची वेळ जी आहे ती 1 तास वाढवून देण्यात यावी, म्हणजे 9 ते 5 अशी करावी। परंतु त्या संदर्भातलं कुठलंही उत्तर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेलं नाही। त्यामुळे 9 ते 4 हीच मतदानाची वेळ असेल असं जवळपास दिसून येत आहे। मुंबई आणि उपनगरांमध्ये पडत असलेला पाऊस लक्षात घेता ही मागणी करण्यात आलेली होती। परंतु आपल्याला माहिती आहे की या मतदानासाठी म्हणून आणि विधानसभेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं सगळेच आमदार हे सध्या मुंबई परिसरामध्ये आहेत। मुंबई शहर असेल किंवा उपनगर असेल या परिसरांमध्ये आहेत। काही आमदार जे आहेत जे आजारी असू शकतात किंवा त्यांना काही अडचण असू शकते, असेच आमदार जे आहेत ते लांबून येऊ शकतात किंवा त्यांना यायला उशीर होऊ शकतो। निश्चितच प्रणाली, आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडी दिवसभरातनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। आणि यानंतर आता एक ब्रेकिंग बातमी आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात झाली। ठाकरेंच्या पक्षाचे आमदार विधान भवनामध्ये येत आहेत, तर घोडेबाजार टाळण्यासाठी विधान भवनामध्ये दाखल होत आहेत। ठाकरेंच्या पक्षाचे आमदार हे आता विधान भवनात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। घोडेबाजार सुद्धा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो आणि तोच टाळण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाकडून अगदी बारकाईने या ठिकाणी लक्ष दिलं जाते आणि त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाचे सगळे आमदार जे आहेत ते आता विधान भवनात दाखल होत आहेत। खरं तर मतदानाची वेळ ही सकाळी 9 ची आहे आणि त्यामुळे साधारण एक 15 मिनिटं आधी हे आमदार येण्यास सुरुवात होत असते। मात्र आता सकाळचे 8 वाजतायत, म्हणजे बरोबर 1 तास आधी आता
विधान भवनामध्ये आमदारांची रेलचेल पाहायला मिळतीये। तर विधान परिषदेची 11 जागांसाठी आज निवडणूक पार पडते आणि या निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे। देवेंद्र फडणवीसांनी भाजप आमदारांची बैठक घेऊन आमदारांना कानमंत्र दिलाय। तर विधान परिषदेची निवडणूक कुणीही हलक्यात घेऊ नका असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। आपलं एकही मत हे अवैध ठरणार नाही यासाठी 2 वेळा मॉक पोलिंग करण्यात आले। प्रत्येक आमदारांना मतदानासाठी कोडिंग चिट्स देण्यात आले होते। गुप्त मतदान असलं तरी कुणी दगाफटका केलाच तर त्याची माहिती कळणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी आमदारांना ठणकावून सांगितलंय। आणि थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, गुड मॉर्निंग। देवेंद्र फडणवीसांकडून आमदारांना नेमका काय कानमंत्र दिलाय? एकंदरीत विधान परिषद निवडणुकीची आकडेवारी ही केवळ आणि केवळ गणितानुसारच याचा जो छेद आहे हा होणार आणि याच संदर्भात एकही मत अवैध होऊ नये याच सोबत प्रत्येकाला दिलेल्या कोडिंगनुसारच आपापलं मतदान करावं। कोणीही ही निवडणूक हलक्यात घेऊ नये असा थेटपणे सूचक सल्ला जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भाजपच्या आमदारांना देण्यात आलाय। प्रत्येक आमदाराला आपापलं एक कोडिंग देण्यात आलेलं आहे आणि त्या कोडिंगनुसारच प्रत्येकाने हे मतदान करावं। 208 मतं असताना देखील त्या मतांची समसमांतर विभागणी आणि त्याचसोबत प्रत्येक मत हे आपापल्या उमेदवारांना कशा पद्धतीने विभागून दिलं जाईल यासाठी संपूर्ण आखणी जी आहे ती करण्यात आली होती। एक मॉक पोलिंग नावाचं म्हणजे डमी मतदान जे आहे ते देखील गेल्या 2-3 दिवसांपासून वारंवार केलं जात होतं आणि अगदी बरोबर। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सुद्धा 2 वेळा यांचं मॉक कोडिंग करण्यात आलेलं आहे, यांचं मॉक पोलिंग केलेलं आहे, कोडिंग चिट्स देण्यात आलेल्या होत्या। धन्यवाद राहुल या सविस्तर माहितीसाठी।